नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय जिजाऊ, जय शिवराजे, शंभूराजे. या ठिकाणी महाडीबीटीवरती ज्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपला बियाण्यासाठी अर्ज केलेला होता, तर त्या बियाणांची लॉटरी या ठिकाणी लागलेली आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या मोबाईलवरती SMS प्राप्त होत आहेत की आपली बियाणांची निवड झालेली आहे आणि आपल्याला फार्मर ID पण या ठिकाणी आपल्याला त्या SMS दाखवत आहे. तर ज्या कोणी शेतकऱ्यांना या ठिकाणी आपली लॉटरी लागलेली असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी आपलं जे काही फार्मर ID असेल ते फार्मर ID असेल, आपलं आधार कार्ड असेल, हे घेऊन आपल्या नजीकच्या जे काही शासनानं तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या मोठ्या शहरामध्ये या ठिकाणी जो डीलर या ठिकाणी नेमलेला आहे त्या डीलरकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला हे डॉक्युमेंट घेऊन आपलं जे काही बियाणं असेल ते बियाणं या ठिकाणी हस्तक्षेप करायचं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक काळजी घ्यायची की तुम्हाला जेवढं बियाणं या ठिकाणी लागलेलं आहे तेवढं बियाणं या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून शासनानं दिलेलं आहे. त्या डीलरकडे जाऊन या ठिकाणी तुम्ही तेवढं बियाणं या ठिकाणी हस्तगत करायचं आहे आणि आपलं बियाणं हे तेच लागलेलं आहे का याची सर्व शाश्वती करायची, आपला किती किलोचं लागलेलं आहे ते पण बघायचं आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी आपलं बियाणं या ठिकाणी हस्तगत करायचं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी 1 रुपया पण द्यायची गरज नाही, कारण यावेळेस शासनानं 100% बियाणं या ठिकाणी आपल्याला मोफत दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणी जर पैसे मागत असेल तर तात्काळ आपल्याशी संपर्क साधा. त्याच्यानंतर या डीलरच्या आपण या ठिकाणी वरती कृषी ऑफिस असतील, त्यानंतर कृषी आयुक्त असतील यांच्याकडे आपण त्यांची तक्रार पण दाखल करू शकतो. तर जाताना शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड आणि आपलं फार्मर ID घेऊन गेल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला ते बियाणं मिळणार आहे आणि किती किलो आहे ते तुमच्या समोर टॅबमध्ये या ठिकाणी यादीच्या समोर उपलब्ध झालेलं आहे. तिथून तुम्ही आपलं बियाणं या ठिकाणी हस्तगत करू शकता. धन्यवाद. आणि यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.